महायुती सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा जनविरोधी, घटनाविरोधी आणि लोकशाही हक्क नाकारणारा असल्याचा आरोप करत हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी बुधवारी इंडिया आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। कोल्हापुरात देखील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने या कायद्याला जोरदार विरोध करत काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या कायद्याचा निषेध नोंदवण्यात आला। या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने देखील सहभाग घेतला होता। राज्य शासनाने बहुमताचा गैरफायदा घेऊन हा कायदा पारित केला आहे। या कायद्याच्या माध्यमातून सामाजिक संघटनांना अडचणीत आणण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केला। प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्या पद्धतीने आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। राज्य शासनाने जे बहुमत आहे त्या बहुमताचा गैरवापर करून हा कायदा पारित केला। आम्ही काही सूचना त्या कायद्यामध्ये आल्या होत्या, राज्यातून देशातून अनेक हरकती आल्या होत्या। आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्यावर परिणामकारक होणार असेल तर त्याचं पब्लिक हिअरिंग याला काय हरकत होती? पब्लिक हिअरिंग जिल्ह्यामध्ये घ्यायचं होतं, लोकांची मतं घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अभिप्रेत होतं का? त्या कायद्याची गरज होती का? आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं UAPA सारखा सक्षम कायदा या देशामध्ये आहे। जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे, आमची ती भूमिका आहे, नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे, त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही आहे। त्या UAPA कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल। नक्षलवाद हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे का? छत्तीसगडमध्ये आहे, तो तेलंगणामध्ये आहे, म्हणजे 5-6 राज्यामध्ये या देशातल्या नक्षलवादाचा प्रश्न आहे। आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर UAPA मध्ये तुम्ही बदल करा, परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणण्याचं, त्यांना टार्गेट करायचं, त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो। या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, RK पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, कम्युनिस्ट पार्टीचे सतीशचंद्र कांबळे, बाबासाहेब देवकर, सुभाष जाधव यांच्यासह इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।